नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सार्वजनिक मासिकाची मी संपादक आहे. मिळून सार्वजनिक मासिकाने विद्याबाळ अभ्यासन प्रकल्प 2 सुरू केला. त्याला कारण म्हणजे 1975 मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केलं. त्याला पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 50 वर्ष होत आहे. तर या 50 वर्षामध्ये स्त्री चळवळीची वाटचाल, स्त्री चळवळीचा प्रभाव कुठल्या क्षेत्रांवर झाला आहे, व्यक्तींवर झाला आहे, त्यांचं आयुष्य काय बदललं आहे का, या संदर्भात आपण गप्पा मारतोय. स्त्री चळवळ आणि मी. त्यासाठी आज आपल्याकडे विनीता बाळ आले. नमस्कार विनीता, मस्त वाटलेलं आहे. नारी समता मंचची तू अध्यक्ष आहेस आणि मुख्य म्हणजे संशोधक आहेस. त्याच्यामुळे आज जरा वेगळ्या पद्धतीच्या गप्पा आपण स्त्री चळवळीच्या अंगाने आणि जनरल सुद्धा असं करूया. तर पहिल्यांदा तुला स्त्री चळवळ कधी कळली आयुष्यात? मला असं वाटतं की पुणे सोडून मुंबईला मी गेले ते होतं वर्ष 1980-81. त्या सुमाराला हळूहळू एकूणच पुण्याबाहेरचं आणि घराबाहेरचं जग असं दोन्ही बघायला सुरुवात केली. तेव्हा डोळे जरा जास्त उघडायला लागले असं मला वाटतं. कारण त्यावेळेला मला नुसतीच फेमिनिझम असं नाही, पण सोशल ऍक्टिव्हिस्ट असणं म्हणजे काय, ते कशा प्रकाराने करायला पाहिजे, काय करू शकतो, असे विचार सुरू झाले. मी काय 80 साली सगळं सुरू झालं असं अजिबातच म्हणणार नाही. त्या गोष्टी काही ओव्हरनाईट घडत नाहीत. पण माझी सायन्सची बॅकग्राऊंड असल्यामुळे वर्कर सेफ्टी या संदर्भामध्ये थोडा एक छोटा ग्रुप होता, तर त्याच्यात मी जॉईन झाले होते. शोधाशोध चाललेली होती, रिसर्चचं आणि त्यावेळेलाही होतं. तेव्हा तू एमबीबीएस झालेली होती. एमबीबीएस होऊन मी एमडी करायला आणि रिसर्च करायला हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये मी जॉईन झाले. 80 साली मी हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये गेले आणि 86 पर्यंत तिथे होते. त्या 6 वर्षाच्या काळातले हे फरक आहेत. आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मी काम करत होते वर्कर सेफ्टीमध्ये, की ऍस्बेस्टॉसचे किती दुष्परिणाम काय वगैरे वगैरे, पण माझं मन खूप त्याच्यात गुंतत नव्हतं. त्यामुळे आणखीन काय आपण बघू शकतो का नाही का असं वाटत होतं. आणि त्यावेळेलाच गप्पा मारताना छायादाताची महिन्यातनं एकच मला वाटतं एका कुठल्या तरी शनिवारी मैत्रिणी नावाचा ग्रुप होता. त्याला आपलं असंच नुसतं जायला सुरुवात झाली. तर छायाने त्यावेळेला थोडं एनकरेज केलं. त्याच्या पाठोपाठ हळूहळू स्त्री वॉच मुंबईमध्ये सुरू झालं होतं. त्यामुळे माझा थोडा 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 थोडासा शिरकाव झाला. आणि मी मुंबईला जाण्यापूर्वी खरं म्हणजे आईचं काम, आई म्हणजे विद्याबाळ ही माझी आई, पण आईचं काम फेमिनिझम मधलं सुरूच झालेलं होतं. पण मी शिक्षणात अजून गुंतलेली होते. त्यामुळे मला असं वाटतं की मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लागल्यानंतर हळूहळू गोष्टींकडे मी जास्त ऍक्टिव्हली बघायला लागले. हेही मला जाणवतं की 78 म्हणजे 78 इमर्जन्सी उठल्याच्या दरम्यान आम्ही पुण्यात होतो. मी मेडिकल स्टुडंट होते आणि त्यावेळेला जे काय व्हॅजेक्टमीची प्रकरणं झाली होती, तर व्हॅजेक्टमी किती चांगली आहे ट्युबेक्टमीच्या तुलनेत हे खात्री होती. अजूनही फक्त व्हॅजेक्टमी इतक्या मोठ्या प्रमाणावर केल्यावर काय काय त्याचे धोके असतात आणि काय काय वेडवाकडं घडू शकतं आणि किती गरिबांना किती हाल होऊ शकतात याचा पण असा प्रत्यय येणं, अशा गोष्टी घडल्यावर हळूहळू माझ्या असं लक्षात यायला लागलं की याविषयी आपली भूमिका तयार नाही झालेली, अजून कळत नाही. त्यामुळे मग हळूहळू विचार करत करत गोष्टी या त्या दिशेने अशा जायला लागतात. तसं झालं. पण मला असं वाटतं मैत्रिणी जॉईन करणं आणि बहुधा 82-83 मध्ये ती स्त्रीमुक्ती यात्रा निघाली होती. त्याच्यात मी कामाला आधी होते, म्हणजे मुंबईत जेव्हा काम सुरू होतं त्यावेळेला त्याच्या प्रेपरेटरी गोष्टीमध्ये. आणि त्याच्यानंतर एकदा 2 दिवस वगैरे मी काहीतरी यात्रेत पण सांगितलं होते. पण मग ते सॉर्ट ऑफ स्वतःला कमिट करण्यासारखी स्टेप मानता येईल. इथून पुढे जे काय व्हायचं ते झालं. आणि लहानपणी तुला भाऊ आहेत ना, तर तिथे असं कुठे स्त्री पुरुष विषमता, मग तू काहीतरी बोलली, मग असं काहीतरी वडिलांबरोबर किंवा असं काही झालेलं? खरं सांगायचं तर थोडा घरातला मुद्दा असा की मी सगळ्यात मोठी, दोघे भाऊ धाकटे. त्यामुळे घरामध्ये मला आता मागे वळून बघताना असं वाटतं की मला जरा जास्त कामं सांगितली जायची. पण मी मोठी म्हणून ती सांगितली जायची का मुलगी म्हणून, हा फरक त्यावेळेलाही लक्षात नव्हता. आता मी काय असे आरोप करण्यासारख्या गोष्टी किंवा असं काही करणार नाही, पण अनेक गोष्टीमध्ये आईनी छोटं छोटं
तिन्ही भावंडांना एका परीने ट्रीट करण्याचं व्रत घेतल्यासारखी ती करत होती. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या घरी राखी बांधायची, तर मी बांधायची नाही राखी. ते एका कुठल्या वयानंतर मला आठवत नाहीये, पण आमच्या घरात 3 राख्या यायच्या आणि आम्ही तिघे आपापली बांधायचो. म्हणजे किंवा कदाचित कोणीतरी बांधत असेल, पण मी भावांना राखी बांधायची असा मुद्दा राहिला नाही. भाऊबीजेच्या वेळेला जास्त माणसं घरात असायची नाही, दिवाळी असल्यामुळे त्यामुळे एक भाऊबीज म्हणून मिळायची, पण तरीही माझ्या भावंडांना दिवाळीची गिफ्ट मिळायची. असं थोडं विचारात काय म्हणायचं, तिघांना एकसारखं वागवावं असा विचार होता. आणि वडील वडिलांचा विरोध नव्हता, एवढं नक्की होतं. वडिलांचा विरोध कधी कधी असा अचानक लक्षात यायचा की ते किती ट्रेडिशनल आहेत ते, कारण त्यांची होतीही संघाची बॅकग्राऊंड. ते गांधी खुनाच्या वेळेला तुरुंगात पण जाऊन आलेले होते, त्यामुळे ती बॅकग्राऊंड घरात नक्कीच होती. दणकट RSSची संघाची बॅकग्राऊंड होती. पण रोजच्या आयुष्यात आमच्या संघ येणं हे हळूहळू कमी झालं. अशा अर्थाने मी म्हणते की संघाची शाखा आमच्या शेजारी भरायची, त्याचा तो ध्वजबीज आमच्या घरी असायचा. त्यामुळे तेव्हा म्हणजे ते वातावरण नसलं तरी काय म्हणतो रिफ्लेक्टिव्ह इम्पॅक्ट असतो तसं थोडंफार व्हायचंच. पण माझ्या वडिलांशी पहिला मोठा वाद झाला तो म्हणजे मी मेडिकलला गेल्यावर आम्हाला डिसेक्शन असायचं. BJ मेडिकल मधून मी शिकले, तर ते डिसेक्शन तेव्हा माझ्या अशा 2 लांब वेण्या होत्या आणि ते डिसेक्शन वगैरे करताना त्या मध्ये घ्यायच्या आणि घाण वाटायची अशा अर्थाने की मग त्याला तो फॉर्मॅलिनचा वास चिकटलेला, आपण ते सगळं धुवू शकत नाही आणि कितीही तुम्ही आत घातलं त्या पांढऱ्या कोटाच्या तरी काहीतरी घडायचंच. तर एकदा मी वैतागून शेवटी म्हटलं की हे नको, आता मी केस टाकते. त्याच्यावरनं माझे वडील अत्यंत भडकले होते. म्हणजे आईला काही देणं नव्हतं, म्हणजे हवं ते कर, तुला काय हवं ते कर, नाहीतरी माझी मीच वेणी घालत होते, तर तुला हवं ते कर असं म्हणली. तर वडील म्हणले की तू केस कापलेस तर मी गोटा करेन. मला कसा रिस्पॉन्स द्यावा हे कळलं नव्हतं. म्हणजे आपले विचार कसे डेव्हलप व्हायला अशा घटनांची मदत होते असा तो मुद्दा आता मी बघते की मी गप्प बसले. मग मी हळूहळू नातेवाईकांशी बोलले, म्हटलं मला हे करायचंय पण असं म्हणतायत. तर कोणीच काहीच मत दिलं नाही. काही प्रॉब्ली 2-4 महिन्यानंतर मग मी ठरवलं की करून देत ना त्यांना बोलला, मी कशासाठी हे सगळं करत राहायचं. तर म्हणून एक दिवस जाऊन मी एवढे केस टाकून आले, पण त्यांनी गोटा केला नाही. त्यावेळेला मला असं लक्षात आलं की हे चक्क एका पद्धतीने ब्लॅकमेलिंग होतं आणि ह्याचा अर्थ आपल्याला पटलेली गोष्ट आपण करत राहायला पाहिजे आणि त्याच्याविषयी बोलायला पाहिजे. बोलण्याला आमच्या घरामध्ये चर्चेला फार कमी स्कोप असायचा. पुन्हा ही शिस्त जी असते ना की मोठे सांगतील ते ऐका आणि मी जर त्या विरुद्ध काही बोलले तर तो डिस्कशनचा चर्चेचा मुद्दा नसून तो विरोधाचा मुद्दा असतो. हा फरक आमच्या घरात कधीच झाला नाही. आणि माझ्या इतर काही मित्रमैत्रिणींच्याकडे मी जेव्हा बघायची की ते आपली माणसं बसून गप्पा मारतायत आणि काहीतरी म्हणतायत आणि काय काय चाललेली आहे, मी गेले तरी असं सुरू असतं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा फरक आपण करत नाही आपल्याला. की चर्चा ही प्रमोट करण्याचीच गोष्ट, विचाराला क्लॅरिटी आणि एखाद्याचं न ऐकता उलट उत्तरं देणं हे निराळी गोष्ट आहे. पण नुसतंच तुम्ही एखादा मुद्दा मांडलात म्हणजे तुम्ही उलट उत्तरं देताय असं नाही, ते हळूहळूच कळलं. पण मग याला वडील जास्ती जबाबदार वाटतात का आई वडील दोघंही? माझ्या घरातली संस्कृती ट्रेडिशनलच घर होतं आमचं. म्हणजे पूजापाठ व्हायचे म्हणजे अगदी सगळं झालं नाही तरी काय म्हणतो आपण हरताळकीची पूजा करायला माझी आई जायची. आमच्या घरात होते 4-5 देव वगैरे, पण त्याची पूजा तो मी म्हणत होते वडिलांच्या वागण्यातला फरक की ते RSSची बॅकग्राऊंड असली तरी आम्हाला सगळ्यांना ते देवनी पूजा केली पाहिजे असं नाही सांगितलं. ते सोडून दिले, तेही करायचे नाही, आम्ही केलं नाही तरी चालायचं. आम्हाला उत्साह असला की आम्ही सगळे स्वच्छ नाही तर 2 महिने काही असं इतकं सहज चालत होतं. त्यामुळे तरीही घरामध्ये मराठी संस्कृती होतीच, ब्राह्मणी संस्कृती होतीच. फक्त ज्या घरात आणि ज्या संस्कृतीत मी वाढत होते
ती ब्राह्मणी संस्कृती आहे याचा मला अंदाज नव्हता. जोपर्यंत मी त्या पलीकडे काही बघितलं नव्हतं तोपर्यंत ही मराठी ब्राह्मणी संस्कृती आहे आणि त्याच्यात आपल्याला डिस्कम्फर्ट असतात, पण ह्या पलीकडे जग आहे आणि संस्कृती निराळी असू शकते हे मला कळलंच नव्हतं. आणि याला माझी शाळा सुद्धा कारणीभूत आहे, याला सगळं कुटुंब पण कारणीभूत आहे. पण हळूहळू तेही मुंबईला गेल्यानंतर फरक पडायला. आणखीन एक फरक पडला तो म्हणजे मला नक्की आठवतोय तो म्हणजे बीजे मेडिकलला माझी जेव्हा मी ऍडमिशन घेतली तर तेव्हा आमच्या इकडे 33% रिझर्वेशन होतं, SC ST आणि व्हॉट एव्हर फिजिकली हँडिकॅप्ड वगैरे. तेव्हा मला पहिल्यांदा रिझर्वेशन म्हणजे काय हे कळलं, थोडंसं पण कळलं. आणि जेव्हा त्या मुलांच्या बरोबरीने संभाषणं सुरू झाली तेव्हा लक्षात आलं की ती पण हुशार असतात. म्हणजे हे का असं वाटत होतं की ती हुशार नसती हे नाही मी सांगू शकत कारण एक्सपोजरच नव्हतं. पण जेव्हा असं लक्षात आलं की मी आणि माझा आमच्या 2-2 लोकांच्या पेयर्स असायच्या काहीतरी मायक्रोस्कोप खाली बघा, अमुक करा तमुक करा करायला, तर त्यावेळेला तो नेहमी म्हणायचा की इंग्रजीमधून समजावून सांगितलं की त्याचा गोंधळ व्हायचा. तो म्हणायचा बाळ आडनावाने हाक मारायची पद्धत, बाळ मला सांगता समजावून सांग ना काय म्हणत होते सर. तर मग मी त्याला समजावून सांगितलं ते स्पष्ट करायचं. थ्योरीमध्ये त्याला आणि मला मार्क सारखे असायचे जवळच. आमच्याकडे 50चं पासिंग असायचं, त्याला 55 असतील तर मला 55 इतकं काही फार मार्क कधीच पडले नाही. पण मला प्रॅक्टिकलमध्ये खूप वर पडायचं, इंग्रजी बोलता यायचं, कॉन्फिडन्स होता. म्हणजे तिथे फरक कळतो आणि तिथे लक्षात येतं की किती माझ्या घरातल्या वातावरणाचा मला फायदा होतो. आणि खरं म्हणजे मी पण मराठी माध्यमातून पण आणि बीजे मेडिकलमध्ये इंग्रजीतनंच उत्तरं द्यायला लागायची, पण हळूहळू त्याची सवय मला सहज झाली आणि या मुलांना झाली नाही, पण मी पास होत होती. त्यामुळे हे मी उदाहरण आजवर सगळ्यांना सांगते की 33% म्हणजे नापास होणारी मुलं असतात असं समजू नका. ती फक्त निराळ्या संस्कृतीत नाही का त्यांना थोडासा पुश दिला. त्या काळात मला इक्विटी हा शब्द माहित नव्हता, इक्विटी द्यायला असं वाटायला. आणि लग्नाच्या सुमाराला काय झालं घरात? काय एका परीने मी म्हटलं तसं मी मोठी होते घरात, स्वतंत्रपणा हळूहळू लक्षात यायला लागलेला होता. पण म्हणून काय स्थळ सांगून येणं थांबत नाही, ते येतच काहीतरी होतं. पण साधारणपणे उडवून कसं लावायचं म्हणजे एका परीने मी काय म्हणायचं शार्पली बोलू शकते याचा थोडासा धाक माझ्या आजीलाही होता, थोडासा धाक माझ्या आईलाही होता की ही काहीतरीच म्हणेल आणि सगळं उडवून लागेल. त्यामुळे एकही बघायचा कार्यक्रम झाला नाही. बाजूबाजूनी असं प्रश्न विचारले गेले आणि म्हटलं नको, नाही आता काहीच नको, नाही एवढ्यात काही विचार नाही, असं सगळं एवढ्याच पातळीवरचं होतं. पण एका क्षणाला माझ्या आईने विचारलं. त्याचे 2 कारण होती. एक तर तिच्यावर प्रेशर खूप होतं, दुसरं म्हणजे वडील डायरेक्ट तुला नाही बोलायचे. नाही, वडिलांचा माझा जवळजवळ बाकी घरात असतं तसंच फारसा डायलॉगच नसायचा. पण मुलीचा वडिलांचा खूप असतो. नाही तसं नव्हतं, अजिबातच नाही. तसे माझे वडील बोलणारे नव्हते, त्यामुळे काय डायलॉग वगैरे नव्हता. नंतरच मी एस्टॅब्लिश करायचा खूप प्रयत्न केला, काय फार झालं असं नाही. पण त्या सुमाराला म्हणजे लग्नाच्या संदर्भातलं असं जर असेल तर आईवर प्रेशर येत होतं. आजी विचारत होती अगं यार काही का तू लक्ष घालत नाहीस, हे काय पद्धत आहे का, बरोबर नाही वगैरे. हे एक. आणि प्री डिग्री पासून माझा एक दाभोळकर जेव्हा होते म्हणजे देवदत्त दाभोळकर तेव्हा फर्ग्युसनचे प्रिन्सिपल होते. तर फर्ग्युसनचे प्रिन्सिपल म्हणून त्यांनी एकदा आम्हाला SSCला बोर्डात आलेल्या मुलांना इन्व्हाइट केलं होतं आणि तो मुला मुलींचा ग्रुप होता. त्या महिन्यातनं एकदा केव्हा तरी आम्हाला भेटायचं, कुठला वार वगैरे संपलं विसरले मी. पण त्या एका दिवशी संध्याकाळी 6 वाजता आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं, ते मोठं टेबल असं, आणि कुठल्या कशावरही बोलायचं. म्हणजे कधी दाभोळकर काहीतरी सांगायचे, एकदा आचार्य भागवत आले होते, एकदा छायादातार आले होते, मला आठवतं. हे 72 सालची गोष्ट आहे. आणि एरवी चर्चा व्हायच्या, कोणीतरी काहीतरी मांडताय, कोणीतरी काहीतरी मांडताय. आणि बहुतेक चर्चा मराठीतूनच व्हायच्या, कारण आम्ही सगळीच मराठी माध्यमातली मुलं होतो, जरी इंग्रजी थोडंफार यायला हवं लागलं असं वाटत असलं तरी.
चर्चा मराठीतून व्हायच्या. तो ग्रुप आम्हाला सगळ्यांनाच भावला अशा अर्थाने की आम्ही सगळे एकत्र आलो आणि दाभोळकरांच्या काय छत्राखाली असल्यामुळे आई वडिलांनी काही म्हटलं नाही आणि मग त्यांच्याबरोबरच्या गप्पा झाल्या की आम्ही फर्ग्युसन मध्येच कुठेतरी जाऊन बसायचो आणि आपल्या गप्पा करायचो. ते तासभर 1.5 तास चालायचं. म्हणजे ते मित्र, माझं घर एकेकाळचं होतं ते फर्ग्युसनच्या जवळ असल्यामुळे त्यातले काही मित्र माझ्या घरी यायचे. त्यामुळे घरी मित्र येत आहेत आणि ही लग्नाचं टाळते हा मुद्दा आईवर प्रेशर आणणारा झाला असेल. त्यामुळे आईने एकदा मला स्वच्छ प्रश्न विचारला, तू लग्नाचं काय करणार आहेस? म्हटलं नाही म्हणजे मी तुझ्यासाठी बघायचंय का नाही? म्हटलं नाही. नक्की ना? सांगू ना असं आजीला? म्हटलं सांगू. आणि आजी म्हणजे आई वडिलांची आई? वडिलांची आई करायची. वडिलांची आईची आई केव्हाच करायची. तर तिला असं सांगू? म्हटलं हो सांग. आणि समजा नाही तुला कोणी सापडलं तर? मला असं त्यावेळेला वाटलं तर मी येईन आणि तुला सांगेन. नक्की ना? हो. त्याच्यानंतर आईने घरात प्रश्न विचारला नाही, वडिलांनी घरात प्रश्न विचारला नाही, पण अशी आपलं एक पेरिफेरल नातेवाईकांचं सर्कल त्यातले असे चिमटे खूप असायचे. आणि साधारण हे पण मला गंमत वाटते की मुलीचं बाईचं वय केव्हा झालं म्हणजे ती लग्न योग्य राहिली नाही हे वय 35 असतं. त्यानंतर कोणी विचारलं? कधी विचारलं. तोपर्यंत तुला मित्र असणं, त्याच्याबरोबर राहणं वगैरे असं काही होतं का? लिव्हिंगचा विचार मी कधी केला नाही. खरं सांगायचं तर माझ्या डोक्यात लग्न करावं असंही कधी नव्हतं म्हणजे वाटलं नाही. मुख्य म्हणजे मला मुलं नको होती कधीच. त्यामुळे मग नवऱ्याची काय गरज? मग ते कशाला वजन पॅकेज दिलं होतं ते माझ्या डोक्यात फार स्पष्ट होतं. नशीबच तेव्हा एवढी कुठून क्लॅरिटी आली होती मला माहित नाही, पण ऍब्सोल्युटली नो रिग्रेट्स अबाउट इट. पण ती क्लॅरिटी आल्यामुळे म्हणजे शेजारी मुलं बिलं खेळत असली तर माझा भाऊ त्यातलं एखादं लहान मूल उचलून घेईल, त्याच्याशी बोलेल, माझी मित्रमैत्रिणी उचलतील, मी अजिबात हात लावत नाही. अजूनही नाही आणि तेव्हाही नाही. म्हणजे मला लक्षात आलं की हे काही आपल्याला अपील नाही ह्या वाढीचं. त्यामुळे मग नवरा कशाला हवा असाही एक मुद्दा आहे, तो पुरला. त्यामुळे त्याच्यानंतर काय मी कधी लग्न करून कुठेतरी राहावं असं झालं नाही. आणि लिव्हिंगचा विचार तेव्हा का केला नाही माहित नाही, पण मला गरज नाही. तुला थोडक्यात स्वतंत्र राहायला आवडतं, एकटं राहायला आवडतं असं काहीतरी? आता तर ते फारच आवडतं. म्हणजे कोणीतरी आजारी पडलं म्हणून किंवा आपल्याकडे पाहुणे आले म्हणून असं झालं तरी 4-5 दिवस झाले की आता वास असं आपल्याला चला. पण हे नंतरच्या वयात माझ्या आईलाही झालं होतं. ती माझ्याकडे येऊन राहिली तर मला वाटायचं की आता चला सुटलो. मी तिच्याकडे जाऊन राहिले तर तिलाही वाटायचं की आता हिने जावं. म्युच्युअली चांगलं चाललं होतं. पण आई या चळवळीत असणं आणि अशाने तुला काय वाटलं? चांगलं वाईट मध्यम काहीच वाटलं नाही? सुरुवातीला मला काय म्हणायचं, आई पण धडपडत होती चळवळ सुरू करणं अशा प्रकाराने. माझं वय त्या सुमाराला चळवळीत घुसण्याचंच होतं. त्यामुळे एका परीने आई पुष्कळ धडपडते आणि मी बघते एवढंच होतं. पण एका वेळेला आम्ही जवळजवळ चळवळीमध्ये काय म्हणायचं ऍक्टिव्ह व्हायला लागलो. आई खूप जास्त, मी कमी. पण म्हणजे असंच परिस्थिती होती. पण मला असं लक्षात आलं की आईचं अर्थातच आई खूप ऍक्टिव्ह होती. एरवी तिचं नाव होतं, लेखक म्हणून संपादक म्हणून नाव सगळं होतंच आणि त्यामुळे तिच्या नावाचा खूप बोलबाला होता. आणि मी एका फेज मधनं अशी नक्की गेले की मला नेहमीच म्हणजे तू जशी म्हणतेस ना बालकीणबाई, तसं मला विद्यार्थ्यांची मुलगी ना असं विचारलं की मला हो पण म्हणजे पण थोडं त्रास आयडेंटिटी क्रायसिस म्हणतात तसंच ते. म्हणून मी म्हणते की मी पुणे सोडून मुंबईला गेले ना, नाही मुंबईला पहिलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं छाया मैत्रिणी चालवायची ग्रुप. छायाला अर्थातच मी माहित होते.
प्रश्नच नाही. पण छान इंडिपेंडेंटली केव्हा तरी एकदा मला एका कुठल्या तरी डिस्कशन मध्ये सांगितलं की आजचं डिस्कशन तू अँकर कर आणि कर. तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच की हा मी इंडिपेंडंट व्यक्ती म्हणून तिने मला करायला दिलेला जॉब आहे, काम आहे. तर ती भावना चांगली होती. बरोबर. आणि आईचं कौतुक कशासाठी नक्कीच की त्याच्यानंतर म्हणजे मी लंडनमध्ये 4 वर्ष होते तेव्हा मी काहीच ऍक्टिव्हिजम काही केलं नाही. तेव्हा जग बघणं, उरलेलं काय कसं करायचं वगैरे असं सगळं. दिल्लीत गेल्यावर सुद्धा 2-3 वर्षांनी 90 साली मी दिल्लीत नोकरी घेतली. पण साधारणपणे 92-93 नंतर मी शोधत होते की आपण काय करू शकतो काय नाही. आणि मग मी सहेली मग ते दिल्ली सोडेस्तोवर सहेली एक सहेलीच होतं. पण सहेली जॉईन करून मी संपूर्णपणे स्वतंत्रपणे फेमिनिस्ट सर्कल्समध्ये एस्टॅब्लिश झाल्यानंतर आईचं कौतुक असं की ते तिने नीट मान्य केलं की म्हणजे हे एक निराळा माणूस आहे आणि माझे प्लस पॉइंट्स मायनस पॉइंट्स निराळे, तिचे प्लस मायनस निराळे, पण आम्ही दोघीही तशा अर्थाने स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या आहोत. आई लीडर जास्त होती, मी कार्यकर्तीच राहिलेली आहे. पण म्हणजे तो मुद्दा तिनेही अत्यंत मोठ्या मनाने मांडला. ते खूप नंतरची गोष्ट झाली. पण मला त्यामुळे पुणे सोडून बाहेर पडल्यावर ह्या गोष्टींनी हळूहळू फरक पडत गेला, ज्याचा मलाही कॉन्फिडन्स आला की मलाही विचार करायला पाहिजे. आई म्हणते ते मी म्हणते असा मुद्दा असता कामा नये. हे सगळं हळूहळूच होतं. विचार सावकाशच होते काय. आणि मग दिल्लीला तुला कसं वाटलं म्हणजे सहेलीच्या कामाचं आणि एकूण एक शास्त्रज्ञ संशोधक बाई असणं. दिल्लीत बाई असणं आणि शास्त्रज्ञ असणं हा एक म्हटलं तर प्लस आणि मायनस पॉइंटचा एकत्रीकरण होतो. म्हणजे दिल्लीमध्ये मला खूप मी असुरक्षितता वाटली असं मी म्हणणार नाही. पण मला कम्फर्टेबल वाटायचं नाही सुरुवातीला अजिबात. कारण जे पुण्या मुंबईत आणि लंडनमध्ये मोकळं वातावरण मला उपभोगायची सवय झाली होती, अक्षरशः उपभोगायची सवय झाली होती. रात्री बेरात्री केव्हाही या वगैरे असं सगळं जे होतं त्याला एकदम खेळ कम्प्लिटली. एक तर माझ्याकडे वाहन नव्हतं सुरुवातीला आणि माहिती नव्हती. पण एकूणच दिल्लीतलं वातावरण हे एकट्या हिंडणाऱ्या बाईला, रात्री हिंडणाऱ्या बाईला त्रासदायकच आहे, सगळ्यांना माहिती होतं. त्याचा मला मनापासून त्रास झाला. आणि ते इव्हन कामाच्या ठिकाणी पण त्याच अगदी त्या प्रकाराने नाही पण थोड्याफार प्रमाणात तसाच अनुभव येईल. म्हणजे एक कुठलं तरी आमच्या इन्स्टिट्यूटच्या कामातलं प्रदर्शन म्हणजे काय म्हणतो आपण पोस्टर्स बनवतो ना, तसं पोस्टर्स बनवायची होती. तर ती पोस्टर्स बनवून घेण्यात मध्ये माझं लीड होता त्यावेळेला, डायरेक्टरनी सांगितलं म्हणून. आणि मग त्या एक्झिबिशनचं उद्घाटन होतं. तर अपेक्षा अशी होती की ती जी थाळी असते ना ज्याच्यात कात्री बित्री ठेवलेली असते असं ते सगळं घेऊन मी उभं राहावं आणि कोणीतरी कापणार म्हणून हे माझ्या लक्षात आलं. तर मला जो असिस्टंट होता तो मॅन होता. तर मी अत्यंत धूर्तपणाने त्याच्या हातात ते दिला, मला आलेच ना असं म्हणून त्याच्या हातात दिलं आणि तो डॉक्टर विनीता असं करत होता. पण मी पोचले नाही. त्याच्या हातात ना कात्री घेऊन कोणतरी कापलं. म्हणजे म्हटलं नाही किती छोटी गोष्ट आहे, पण दिस इज अन इंडिकेशन की ही बाईने करायची गोष्ट आहे. नुसतं उभं राहायचं. मी काय केलंय हे तुम्हाला कसं कळत नाही. ते सगळं एक्झिबिशन माझ्यामुळे उभं राहिलंय कारण त्यातला सगळा कंटेंट मी बघितलाय. पण तो सगळं त्याच्यामुळे मेलं असतं, माझं कर्तृत्व मेलं असतं. ते मी टाळलं. तशा अर्थाने अगदी ओव्हर्ट नसलं तरी मी असल्या सगळ्या गोष्टी कोव्हर्टली करत आहे आणि त्रास झालेच. आणि म्हणूनच खरं म्हणजे तिथे जी अशी सावत्रपणाची वागणूक मिळत होती त्याच्यामुळेच माझा विमेन सायंटिस्टच्या संदर्भातला इंटरेस्ट जागा झाला की मला स्वतःला भोगायला लागतच आहे, माझ्या आजूबाजूच्या बायकांना भोगायला लागतंय. अनेकींना कळतच नाहीये की त्यांना ही अशी सेकंडरी सिटीजन सारखी ट्रीटमेंट, सेकंडरी सायंटिस्ट अशी ट्रीटमेंट मिळते आहे. पण काहीतरी याच्याविषयी करायला पाहिजे. त्यामुळे तिथून ती हळूहळू सुरुवात झाली. 94-95 साला म्हणजे सहेलीत जॉईन झाल्यानंतर त्या आसपासच हळूहळू विचार करायला सुरुवात करून पुढे गोष्टी बदलत गेल्या. पण दिल्ली बाहेर संस्थेत मी
माझं घर कॅम्पसवर होतं, त्याचा फायदा मला झाला. कारण मला दिल्लीतल्या सर्वसामान्य लोकांच्याकडून हॅरेसमेंट बोलायला लागली रोजच्या इन्स्टिट्यूटमध्ये लागली थोडीफार, पण ते करायला लागलं नाही. त्याचा फायदा पुष्कळ झाला. म्हणजे माझी कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढली. मला असं जगाशी आपण सतत भांडतोय हा एक मोठा लोड जो असतो तो कमी झाला. त्यामुळे मला लक्षात आलं की आपण पुष्कळ बाहेर मी राहिले असते कॅम्पसच्या तर मला पुष्कळ कमी वेळ मिळाला असता, प्रोडक्टिव्हिटी कमी झाली असती. त्या मला छान आरामात तिथे राहिली आणि काम केलं. ते अत्यंत समाधानकारक गोष्ट होती. पण गरजही होतीच त्यावेळेला की कुठेतरी आपलं फेमिनिझमच्या संदर्भामध्ये जोडणी व्हायला पाहिजे. ते सहेलीच मी गेले होते अशी भेटायला आणि त्यांनी मला म्हणजे सामावूनच घेतलं आणि सुरुवात झाली आणि मी तशीच चिकटले. पण सहेलीने मला खूप दिली. कारण तशा अर्थाने जरी मी म्हणत असले की मी 80 पासून विचार करते हळूहळू किंवा अगदी 75-74 पासून विचार करते असं जरी म्हटलं तरी सुद्धा सिस्टमॅटिक विचार करणं, अनेक गोष्टींची आर्ग्युमेंट्स करून स्वतःच लॉजिक रिफाईन करणं हे सगळं सहेलीत खूप घडलं. म्हणजे माझ्या स्वतःच्या फील्डचा मला असणारा फायदा म्हणजे बायकांच्या हेल्थ विषयी मला इंटरेस्ट पण आहे, माहिती पण आहे आणि मी टेक्निकली काही करू पण शकत होते. पण कसा पर्स्पेक्टिव्ह घ्यायला पाहिजे किंवा असायला पाहिजे हे नक्की तिथल्या चर्चातनं फरक झाला. म्हणजे छोटंसंच पुन्हा उदाहरण सांगायचं तर आपल्याकडे अबॉर्शनचा लॉ आहे, तो 71 साली झालेला आहे. पहिला आताचं मॉडिफिकेशन नाही, पण मी मेडिकल कॉलेजमध्ये असताना तो नवीन होता आणि मला तो पहिल्यांदा कळला तेव्हा असं वाटलं वा, आणि त्या लॉ मध्ये ना लग्न झालं नसेल तरी सुद्धा गर्भपात करता येतो. वा, हा किती पुढारलेला लॉ आहे. पण तो इम्प्लिमेंट करताना त्या बाईला, जी बाई प्रेग्नन्सी आहे आणि आता मला अबॉर्शन करायचंय, गर्भपात हवाय असं म्हणायला यायची, तर आमच्या सगळ्या शिक्षकांनी तिला नवरा कुठे आहे त्याची सही असल्याखेरीज चालणार नाही यासारखं जे बोलायला सुरुवात केली ती झाकोळलं गेलं. माझ्या देखील गर्भपात मिळतोय ही गोष्ट खूप मोठी आहे. या गोष्टींना माझ्या डोक्यात तेव्हा महत्व कमी होतं. बरोबर, ते बदल म्हणजे कशाला महत्व दिलं पाहिजे, बाईला स्वतःला म्हणता येतंय का काही, ती काय, तिचं मत काय आहे, ती नवऱ्याला नको असलं किंवा हवं असलं तरी तिला हवंय ते आपण देऊ शकतो का या संदर्भामध्ये, हे विचार मी केले नाही. म्हणजे सुपरफिशियालिटी ऑफ थॉट्स असं जे होतं मेडिकल कॉलेजमध्ये ते कसं बदलत गेलं. म्हणजे हे एक उदाहरण झालं. पण या सारख्या गोष्टी म्हणजे आता मी गर्भपाताविषयी कशी बोलीन आणि मी 74 साली मेडिसिनला गेले, म्हणजे 76-77 मध्ये मला पहिल्यांदा गायनॅकची टर्म लागली, तेव्हा मला गर्भपाताचा कायदा कळला, तेव्हा मी कशी बोलत असेल त्याच्यात जमीन अस्मानाचा फरक. आणि तो प्रायमरीली म्हणजे सहेली हा ग्रुप झाला, पण सहेलीच्या निमित्ताने दिल्लीतल्या अनेक लोक फेमिनिस्टांना भेटणं हे सुद्धा व्हायचंच, चर्चा व्हायच्या, त्यामुळे खूप एक्सपोजर पुष्कळ झालं. आणि विमेन स्टडीज म्हणजे विमेन स्टडीजच्या कॉन्फरन्सेस पण मी अटेंड केल्या. त्यांचंही मेंबरशिप म्हणजे लाईफ मेंबरशिप्स नॅचरलीच घेतली आणि जमलं तेव्हा 2-4 तरी मी अटेंड केल्या. त्यांनीही फरक पडतो. आणि इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन होती ना, त्याची मी मेंबर होते पूर्वी, ती अजून आहे का? त्याचं काही होतं का? होतं, गंमत आहे. गंमत विचारलंच म्हणून सांगते, कारण हा मी मुद्दा केलेला आहे की ऍक्च्युअल भारतामध्ये विमेन स्टडीज डिपार्टमेंट किंवा असं सुरू होण्यापूर्वी ही इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशनची स्थापना झाली. ती 71 सालची. आणि विमेन स्टडीज वगैरे 73, 74, 75 असं पुढलंय. 75ला तर इंटरनॅशनल विमेन्स इयर, तिथपासून ते सगळं झालं. टुवर्ड्स इक्वालिटी रिपोर्ट आल्यानंतर विमेन स्टडीज डिपार्टमेंट आली. म्हणजे विमेन स्टडीज डिपार्टमेंट नंतर आहे आणि हे विमेन सायंटिस्ट असोसिएशन आधी आहे. पण तोच मुद्दा मला असं जाणून गेला की विमेन सायंटिस्ट एकत्र यायच्या, गप्पा मारायच्या, पण त्यांना आपल्याला काहीतरी कमी लेखलं जात आहे हे कधी वाटलंच नव्हतं. त्याच्यामुळे जर वाटतच नसेल तर त्यातनं बाहेर पडायचा प्रश्न येत नाही. म्हणून त्या आनंदाने
मुलांना शिकवा रे, नंतर त्यांना हायजीन शिकवा, शाळेत जमत नसेल तर आम्ही शिकवतो ना, आम्ही सायन्सचेच आहोत, आम्ही तुमचे वर्ग घेतो, हे सगळं ज्याला मी वेलफेअर, सोशल वेलफेअर म्हणू, अशा धर्तीचं त्यांचं काम आजही चालू आहे. कारण मी त्याची मेंबर झाले होते, पण तेव्हा हे असं गेट टुगेदर सारखं होतं. मी सुद्धा मुंबईत, मी पण आल्या लाईफ मेंबरशिप घेतली होती आणि एका मी त्यांच्या एथिक्सच्या मी पण लाईफ मेंबर, आणि मला येत नाही म्हणून मला वाटतं की मला येत नाही, कारण मी दिल्लीत होते, त्यामुळे तिकडेही नाही मी इकडेही नाही. मध्ये आलं होतं मला, मी त्यांना म्हटलं मला मुंबईत ट्रान्सफर करा, काहीतरी करा. पण मी एकदा मुंबईतल्या कॉन्फरन्ससाठी पण गेले होते ऑर्गनाईज करायला. मुंबई हेडक्वार्टर आहे त्याचं जवळजवळ, वाशी बिशीच्या आसपास त्यांची बिल्डिंग आहे आणि तिथे काय काय काढली सापडेल तुला. आणि त्यांचं जे चार्टर असतं ना की काय आम्ही करतो, त्याच्यात एक असं आहे की बायकांसाठी काहीतरी, त्याला काही अर्थ नाही. ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटीज सगळ्या ज्या असतात तर त्या अशाच प्रकारच्या असतात. आणि तेव्हाही पुन्हा सायन्स मधलं एथिक्स याच्यावरती कॉन्फरन्स होती. माझ्या असं लक्षात येऊन गेलं, सगळ्या बायकांनी ज्यांनी प्रेझेंटेशन केली ना, त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा बहुधा एथिक्स विषयी वाचलं. त्यामुळे दे वर सो एक्साइटेड. त्यांना असं लक्षात आलं की अरे या प्रकाराने आपण कधी बघितलंच नव्हतं, त्यामुळे हे किती छान आहे असं म्हणून त्या मीटिंगमध्ये एका पाठोपाठ एक त्याच त्या एथिक्सचे डेफिनेशन, पण हे कसं ग्रेट आहे, त्याच त्या डेफिनेशन, हे कसं ग्रेट आहे, असं सगळं होत गेलं. मला असं वाटलं की अहो हे म्हणजे 25 वर्ष मी वाचते आहे, तुम्हालाही तुम्ही प्रॅक्टिस करत असलात तर कळायला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांशी वागताना एथिक्स येतं, प्लेगिअरिझम वगैरे शब्द नसले तरी एथिक्स असतंच. तुम्ही सायंटिस्ट म्हणून आणि विद्यार्थी म्हणून कसं वागावं या सगळ्याचं एथिक्स असतं. तुम्हाला विचारच केला नाही, त्रास झाला मला त्या कॉन्फरन्सचा. पण म्हणजे काय करणार, मला असं वाटून गेलं यांच्यात कुवत आहे, कोणी ढकललं नाही त्या दिशेने विचार करायला, त्याचं मला वाईट वाटलं. म्हणजे इव्हन सायंटिफिक ऍटिट्यूड एनसीएन मध्ये कितीतरी बायका आहेत तशा ना, पण सायंटिफिक ऍटिट्यूड आहे का, तर त्याच्याविषयी तू काय म्हणशील? म्हणजे बायकांची पुरुषांची वेगळी असते. आता इसेन्शियलिस्ट असा नाही मला तुला प्रश्न विचारायचा, पण तरी ऑब्झर्वेशन काय आहे आपलं की वुमेन सायंटिस्ट आणि मेन सायंटिस्ट, जुनी पिढी बघितली तर त्यांच्यात फरक असतो असं वाटत नाही. म्हणजे मी माझी सुद्धा पिढी म्हणते, आत्ताची जी 40शीतल्या बायका आहेत त्यांचं जरा निराळं असेल असं काही प्रमाणात असं वाटतं मला. पण ज्या त्याच्याही पलीकडे आत्ता सिनियर पदांवर असणाऱ्या बायका आहेत तर त्यांना म्हणजे त्यांचा देवावर विश्वास असतो, ते कुंकू आणि लावून काय काय सगळं करायला लागतं, ते सगळं करायला लागतं. आणि पुरुषही तसेच असतात. म्हणजे आता म्हणायला हरकत नाही, अजून 4 तारखेचा रिझल्ट बाहेर यायचा आहे, पण त्यांच्यापैकी बहुतेक सगळेजण सगळ्यांनी जर मोदीच मतं मागतायत, ते बीजेपी सोडा मोदीला मत दिलं तर त्यात काही आश्चर्य नाही बहुतेकांना. पण एखादं त्यामुळे माझ्या कम्युनिटीतल्या कोणीतरी जर असं स्पष्ट म्हटलं की काय मोदीचं चाललंय ना गेले काही वर्ष, की म्हणजे कान टवकारतात, कोणतरी मिळालं वाटतं असं वातावरण, असं म्हणजे हे फार मोठ्या प्रमाणावर होतं. पण मला असं वाटतं, आणि हा मी फरक स्पेसिफिकली म्हणू इच्छिते की मी दिल्लीत होते त्यावेळेला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी मधला मोठा जो सायंटिस्टांचा ग्रुप होता, तर तो असा हिंदू ट्रेडिशनल असाच सगळा होता, धार्मिक प्रभावना असणारा. त्याच्यात थोडीच माणसं अशी होती की जी थोडा वेगळा विचार करायची, अगदी मायनॉरिटी होती, खरंच हाताच्या 5 बोटांहून कमी असं येतील इतकी. आता मी आयसरमध्ये काम करते आणि मी जेव्हा 17 साली पहिल्यांदा आयसरमध्ये तिथल्या बायोलॉजी फॅकल्टीच्या बरोबर बोलायला वागायला गप्पा मारायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की प्रपोर्शनेटली आयसरमधली विचार करणारी आणि केवळ ट्रेडिशन बाउंड नसणारी माणसं खूप जास्त आहे. आणि ती तशी माणसं जर जास्त असली तर त्याचा काही परिणाम होतो का. आता मी अगदीच आम्ही छोटंसं काहीतरी सुरू केलंय ते मी तुला सांगते आणि मीही आपण थांबायचं असेल म्हणजे नारी समता मंचही सांग नंतर, ते त्याच असेल तर नाही, नारी समता मंचाचं नाहीये, पण मी विमेन इन सायन्ससाठी जी गेली इतके वर्ष काम करते तर माझ्या असं लक्षात आलं आणि मला याचं वाईट वाटून जातं
की बायोलॉजीमध्ये त्या मानाने बायकांची संख्या पुष्कळ जास्त आहे रिलेटिव्ह. त्यामुळे मला अशी गरज वाटली नाही. पण बायोलॉजी मधल्या ज्या सायंटिस्ट आहेत तर त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर डिस्क्रिमिनेशन भोगायला लागतंच. आणि त्यात कुणाशी बोलणार? म्हणजे युनियन करणं हा वाईट शब्द आहे. पण तरी आता या वयाला माझं सगळं आयुष्य सायंटिस्ट म्हणून संपल्यानंतर आता मी असे प्रयत्न करते आणि ही अक्षरशः गेल्या महिन्या 2 महिन्यातलीच गोष्ट आहे की विमेन इन बायोलॉजी यांचा ग्रुप करायचा. विमेन इन फिजिक्सचा ग्रुप आहे कारण त्या अत्यंत मायनॉरिटीत होत्या आणि तो गेली 25 वर्ष आणि त्यांना डेस्परेशन होतं. विमेन इन बायोलॉजीमध्ये डेस्परेशन नव्हतं पण तरी त्यांचे प्रयत्न तसेच आहेत. ते असल्यामुळे आता विमेन इन बायोलॉजी असा ग्रुप करून इन्फॉर्मली मग एकमेकांची अडचणी ऐकायच्या का किंवा मेंटरिंग हा मुद्दा आहे का कसं करायचं का मग पीएचडी पोस्टडॉक असणाऱ्या बायकांना त्याच्यात घ्यायचं का असं सगळंच चर्चेच्या पातळीवर आहे अजून. पण म्हणजे हे करायला पाहिजे याची मला जरा खूपच उशिरा जाणीव झाली असं आता मी म्हणते. बघू काही झालं तर नाहीतर. आणि मंचाची सायंटिस्ट आणि अशी इंटरनॅशनल लेवलची वगैरे सुद्धा मी म्हणते तशी तू आहेस. म्हणजे पेपर आलेले आहेत त्यामुळे आपण म्हणतो. तर मंचाविषयी काय तुला असं वाटतं पुढे आता तू काय करणार? आता नुकत्यातच तू अध्यक्ष झालीस तर काही प्लॅन्स आहेत का? खरं सांगायचं तर मंच गेली 40-45 वर्ष चालूच आहे ते तुला माहितीच आहे. आणि मंचातलं काम आहे तर त्याचा एक पॅटर्न ठरून गेलेला आहे. त्यामुळे या स्टेजला आपण काही निराळे बदल घडवू शकतो का याविषयी माझ्याही मनात शंका आहे. पण माझी जी फेमिनिस्ट शिकवण आहे तर ती ऑटोनॉमस विमेन्स ग्रुप्सची आहे. बिन फंडिंगची आणि असं काम करायची. त्याच्या आपल्या मर्यादा खूप आहे. एका काळी नारी समत्वांचे पण म्हणजे ते जाऊन आता ते फक्त फंडेड ग्रुप्सच एनजीओच काम करतं आणि त्याला आहेत. पण माझा डिस्कम्फर्ट हा संपूर्णपणे गेलेला नाही. कारण त्याला मी 20 वर्ष तरी सहेलीत काम केलं आहे. ही पार्श्वभूमी त्याची आहे असं मला वाटतं. त्यामुळे सहज काय बदलता येईल असं मला सांगता येत नाही. पण माझ्या मनात असं येऊन गेलं की माझी स्वतःची ताकद ही बायकांचं स्वास्थ्य बायकांची हेल्थ त्याच्या संदर्भातले असलेले प्रश्न आणि त्यांचं संस्कृतीशी असलेलं कनेक्ट हे घडवायला पाहिजे. म्हणजे जिथे जिथे आता उदाहरणार्थ कातकरी भागामध्ये मुळशी मावळ भागामध्ये मंचाचं काम गेली 10-15 वर्ष चालू आहे. तिथे रॅपोर्ट एस्टॅब्लिश आहे. तिथे ग्रुप्स आहेत. तिथल्या लहान लहान मुली ज्या एकेकाळी 5-7 वर्षापूर्वी अशा 5 ते 10 वयोगटातल्या होत्या त्या आता पुढे 12 ते 15 आणि आता अडॉलसंट आणि मग उद्या त्यांचं लग्न होणार का काय वगैरे अशा चिंतेला आलेले आहेत. तर तेव्हा ते सगळं बघून मला असं वाटून गेलं की उदाहरणार्थ अजूनही बायका बाजूला बसतात आणि त्यावेळेला पुरुषांच्या लक्षात येतं आणि येत नाही की बायकांचं महत्व किती आहे. कारण त्यावेळेला तुम्हाला खायला प्यायला मिळत नाही ते 4 दिवस. पण म्हणून बायकांना महत्व द्यावं हे काही पुरुषांना वाटत नाही. तर असे बायकांच्या तब्येतीविषयी पुष्कळ तक्रारी असतात तर त्याचंही महत्व मानलं जात नाही. कारण काय घरात तर बसलेली असते हे नेहमीच असतं. पण अशा अनेक कर्तृत्ववान बाया सुद्धा त्या भागामध्ये आहेत. तर असं काही थोडासा त्याला एक अँगल द्यावा का असं माझ्या मनात येते. म्हणजे आहे ते सोडायचं नाही पण थोडंसं काहीतरी त्याच्यात जोडता येईल का हा विचार चालू आहे. ते दिस इज टू अर्ली टू थिंक ऑफ काय होईल काय होणार नाही. पण आहे माझ्या मनात एवढं मी. आणि शास्त्रीय शाखेकडे मुली येण्यासाठी पण गरज काहीतरी चाललं होतं का? गरज नाहीये कारण शास्त्र खूप येत आहेत. इनफॅक्ट आत्ताचा जर ह्याचा डेटा बघितला युजीसीचा डेटा आणि ते दुसऱ्या कुठल्या हे आहेत ऑर्गनायझेशन्स आहेत सरकारी ज्यांचा डेटा जर बघितला तर पीएचडीला जेवढे मुलं एनरोल्ड आहेत तेवढ्याच मुली एनरोल्ड आहेत. त्यामुळे फरक पडत नाहीये. सगळा फरक त्या पीएचडी नंतरच पडतो. म्हणजे त्याच्यानंतर बायकांचं लग्न होतं त्याच्यानंतर त्यांना मुलं होतात आणि त्यांचा नवरा नेहमीच त्यांच्याहून बहुतेक वेळेला 4-5 वर्ष मोठा असल्यामुळे त्याची पीएचडी आधी संपते त्याची पोस्टडॉक आधी संपते. त्यामुळे त्याला नोकरीची गरज असते आणि पुरुषाला पुन्हा हे प्रेशर असतंच ना की त्यांनी मिळवलं पाहिजे. त्यांनी मिळवलं पाहिजे आणि ही त्याच्यावर समाजाने घातलेली जबाबदारी आहे. त्यामुळे तो पण त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही. हे पुरुषांना कळत नाही की आपण समजा ह्याचं प्रेशर कमी घेतलं
आणि बायकोनीचंही प्रेशर जर तसं असेल तर दोघांनी मिळून काही गोष्टी एकत्र करणं ह्याच्यामुळे दोघांची प्रेशर कमी होतात आणि कदाचित आयुष्य जास्त समृद्ध होईल. पण हे पुरुषांना कळत नाहीये, त्यामुळे तेही पुरुषांना सांगण्याची गरज आहे असं मला आपलं वाटत राहतं. त्याच्यामुळे आपण पुरुष वाच आणि असं मिळून कसं राहू आणि बोलत राहू. खूप मस्त वाटलं बोलून. थँक्यू.